पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिलांना वगळण्यात आले असले तरी त्यापैकी अपात्र ठरलेल्या महिलांकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाचे पैसे वसूल केले जाणार नाहीत। अपात्र महिलांना एक वेळ माफी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। मात्र त्याचवेळी ही योजना केवळ महिलांसाठी असताना ही योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांकडून मात्र लाभाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले। ही योजना सुरू झाली त्यावेळी 2,47,00,000 लाभार्थी होते। लाभार्थ्यांना केवायसी बंधनकारक करून निकष तपासायला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही संख्या कमी होऊन मे अखेरीस लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 येऊन ठेपली। यावरून विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। त्यांनी सांगितले, पडताळणीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुष, 5 लाख सरकारी कर्मचारी तसेच प्राप्तिकर भरणाऱ्या 10 लाख महिला आढळल्या। या सगळ्यांनी केवायसी केली नाही, त्यामुळे जे योजनेसाठी अपात्र ठरले त्यांचेच मानधन थांबवले आहे। 25 लाख महिलांची केवायसी चुकली होती, त्यात दुरुस्ती केली। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की ही योजना सुरू केली तेव्हा योजनेचे निकष स्पष्ट होते। अगोदर पडताळणी केली असती तर त्यातच वर्ष निघून गेलं असतं। त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना दिलेली माहिती खरी मानून सरसकट सर्वांना योजना लागू केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असेल तर पुन्हा केवायसी विंडो सुरू करण्याची तयारी दाखवली। केवायसी करायची राहून गेली असेल असं वाटत असेल तर ही विंडो ओपन करायला तयार आहोत असेही फडणवीस म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।